नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे. व्हेज बिर्याणी म्हणजेच मसाला खिचडी. तर त्यासाठी मी पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये खडे मसाला घातलेले आहेत. लवंग मिरे घातले, तर दालचिनी, तेजपत्ता आणि 2 मोठे चमचे मीठ घातले पाण्यामध्ये. तर आता पाणी गरम व्हायला ठेवले. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये तांदूळ धुवून घालायचे. इथे मी 2 मोठे बटाटे चिरून घेतले आणि यामध्ये मी 3 पावशेर तांदूळ स्वच्छ धुवून टाकले तर पाण्यामध्ये. तर आता तोपर्यंत साहित्य करून घेऊया. तर इथं मी अद्रक घेतले, लसूण घेतला आहे, मिरची, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि पुदिना. तर सगळं साहित्य स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे व्यवस्थित मी. तर अद्रक लसूणची पेस्ट मिक्सरमधून काढून अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना मी तर मिक्सरमध्ये टाकले अद्रक ते. तर तोपर्यंत आपलं तांदूळ छान उकळले आहेत. तर तांदूळ आपण चाळणीमध्ये गाळून घेऊया. तर मी तर तेल घेतलं आहे अर्धा वाटी. तर तेजपत्ते घेतले 5-6, 1 चमचा जिरे घेतले, तर लवंग मिरे घेतले, तर दालचिनी, 2-3 इलायची, टोमॅटो, ते सगळं साहित्य घेतले. तर मी तर गॅसवर पातेलं ठेवले. पातेल्यामध्ये तेल टाकले. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये खडे मसाले टाकून घेतलेत. ते छान परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये कांदा घालायचा आपल्याला. कांदा छान परतून घ्यायचा आहे. थोडा लाल लाल झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये मिरची घालून घ्यायची. आता मी कांदा आपला छान परतला आहे. त्यामध्ये मिरची घालून घेतली. मिरची छान तळून द्यायची त्यामध्ये. आता आपला कांदा आणि मिरची छान परतला आहे. आता त्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट घालून घेऊया. आता छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला आता छान परतलेला आहे. तर आता त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे 1-2 मिनिट छान परतून घ्यायचे. आता त्यामध्ये मी वांगे घेतलेले आहेत. तर वांगे गोल चिरून, तर 2 वांगे घेतलेत मोठे. मी ते 2 वांगे टाकले. तर तेलामध्ये वांगे थोडे मऊ होऊन द्यायचे. आता त्यामध्ये टोमॅटो टाकते. आता छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो पण. त्यामध्ये छोटे 2 चमचे हळद घातले. परत आपल्याला पूर्ण साहित्य छान परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये पाऊण चमचा मीठ घातले, कारण अगोदर तांदळामध्ये 2 चमचे घातलेलं होतं मीठ. आता इथं मी पावशेर दही घेतलेलं आहे. दही घालून घेते. दही पूर्णपणे छान परतून घ्यायचं आहे हलवून त्यामध्ये. आता त्यामध्ये 5 मिनिट छान साहित्य शिजून द्यायचे पूर्ण. आता हे आपल्या भातामध्ये काढून घेऊया. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पुन्हा परत आपल्याला पातेल्यामध्ये घालून गॅसवर ठेवायचं 5 मिनिट. तर बघू शकता आपली व्हेज बिर्याणी छान शिजलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.